नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो. आजची ही शांत सकाळ, हातात गरमागरम चहाचा कप, समोर हिरवीगार झाडं, मनाला सुखावणारी थंडगार हवा आणि सोबतीला पक्ष्यांचा किलबिलाट. तर दिवसाची यापेक्षा सुंदर सुरुवात अजून काय असू शकते? कधीकधी आयुष्यातील सुंदर क्षण हे अगदी साधे असतात. सकाळची शांतता, निसर्गाचा सहवास आणि स्वतःसाठी काढलेले काही निवांत क्षण. तर आजची सकाळही अशीच काहीशी आहे. मस्त छान सकाळी उठल्या उठल्या माझा जो आवडता चहा आहे, तर तो मी इथे माझ्या बाल्कनीमध्ये बसून एन्जॉय करत आहे. आणि क्वचितच असे जे क्षण असतात तर ते माझ्या नशिबी असतात. आणि बऱ्याचशा बघा ज्या ताई आहेत, ज्या होममेकर आहेत, तर त्यांनासुद्धा क्वचितच असे जे क्षण आहेत तर ते अनुभवायला मिळत असतील. कारण बघा, रोज सकाळी उठलं की उठल्या उठल्या आधी आपल्या मागे घरकामाची धावपळ असते, कोणाच्या मागे टिफिन असते, कधी काही असतं कधी काही असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, टिफिनची खूप अशी लगबग असते. तर त्यामुळे म्हणजे उठल्या उठल्या किचनमध्ये अगदी आपण या शब्दात म्हणू शकतो की डोळे पुसत पुसत स्वयंपाक सकाळचा बनवावा लागतो. म्हणजे अगदी अर्ली मॉर्निंग ज्यांच्या इथे टिफिन लागत असेल तर अशा व्यक्तींसाठी सांगते. तर खरंच म्हणजे इतकी लगबग असते टिफिनची. पण ज्या दिवशी टिफिन वगैरे नसतो तर ती सकाळ बघा इतकी छान आणि निवांत असते. तर मस्त छान असा चहाचा आस्वाद मी माझ्या बाल्कनीमध्ये बसून घेतला. आणि त्यानंतर खूप दिवसाच्या नंतर आज दारामध्ये रांगोळीसुद्धा काढत आहे. कारण खूप दिवसाचं बघा सकाळी सकाळी टिफिन वगैरे असं काय काय आपलं चालू असतं. मुलांच्या सध्या सुट्या चालू आहेत, पण यांचा जो टिफिन आहे तर तो असतोच. तर सकाळी सकाळी टिफिन द्यावा लागतो. तर त्यामुळे मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या नाहीच व्हायला बघत. आणि रांगोळीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर माझं असं आहे की सकाळी सकाळी म्हणजे रांगोळी काढून झाली तर ती बरी वाटते. आणि त्यानंतर मग थोडासा उशीर झाला की बाहेर रांगोळी काढण्याचं अजिबात माझं मन होत नाही आणि मी काढतसुद्धा नाही. जर मला रांगोळी काढायला उशीर झाला की त्या दिवशी मी रांगोळी अजिबात काढत नाही. कारण म्हणजे तितक्यानंतर इतक्या उशिरा मनच होत नाही तिथे रांगोळी वगैरे काढण्याचा. तर मस्त छान अशी दाराच्या समोर एक छोटीशी रांगोळी असली की बघा, दाराच्या बाहेरचं जे वातावरण आहे, उंबरठ्याच्या बाहेरचं जे वातावरण आहे तर ते इतकं छान प्रसन्न वाटतं. तर खरंच खूप छान वाटतं उंबरठ्याच्या बाहेर, दाराच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी असली की. तर त्यानंतर बघा, घरातली हळूहळू सगळी जी मंडळी आहे तर ती उठली होती. म्हणजे चहाच्या बाबतीमध्ये माझ्या इथे सांगायचं झालं तर प्रत्येकाची मॉर्निंग ड्रिंक्स जी आहे तर ती वेगवेगळी असते. प्रत्येकाचे पेय वेगवेगळे असतात. माझा दुधाचा चहा असतो. सोबतीला हे जर घरी असतील तर हे सुद्धा दुधाचाच चहा घेतात. आता 2 दिवसापासून ते बाहेर गेलेले आहेत. नाही तर सकाळचा आमच्या दोघांचा दुधाचा चहा असतो, सासूबाईंचा काळा चहा असतो, सानूची कॉफी असते आणि किट्टूचं दूध असतं. तर असे सगळ्याचे सकाळी मॉर्निंग ड्रिंक जे आहेत तर ते वेगवेगळे असतात. सगळ्यांचे वेगवेगळे पेय असतात. आणि कुठे ना कुठे बघा, सिंकमध्ये इतके सगळे जे भांडे वगैरे पडतात तर सगळ्याच्या वेगवेगळ्या ज्या चॉईस असतात. तर कुठे ना कुठे हे एक कारण असतं सिंकमध्ये खूप सारे भांडे पडण्यासाठी. तर चला, असो, चहा वगैरे सगळा म्हणजे त्या लोकांसाठी ठेवून झालेला. आणि त्यानंतर इथे बाल्कनीमध्ये झाडांना पाणी टाकण्याचं काम माझं चालू आहे. सध्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे आणि रोजच्यासारख्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी सुद्धा बोलतच असते की सध्या इतकं गरम होतं आहे की आतमध्ये जे इंडोअर झाड ठेवलेले होते तर त्या झाडांचे सुद्धा पानं इतके खराब व्हायला लागले आहेत. सगळे पानं अशी पिवळे पडायला लागले आहेत, सुकायला लागले आहेत. म्हणजे बाहेर तर चला डायरेक्टली त्यांना ऊन मिळतो, पण आतमध्ये जे झाडं ठेवलेले आहेत तर त्यांनासुद्धा खूप असा उष्ण हवेचा जो आहे तर खूप असा त्यांच्यावर वाईट परिणाम दिसून यायला लागला. तर तेच थोडीशी झाडं मी व्यवस्थित करून घेतले. आणि त्यानंतर मग सकाळची जी क्लिनिंग असते तर ते करण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे. तर साफसफाई करायच्या आधी जे ही बेड वगैरे सगळे असतात तर ते मी आधी सगळं झटकून घेते. बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत असते या छोट्या छोट्या टिप्स किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या. तर बघा, सकाळी सकाळी साफसफाई करायच्या आधी, साफसफाईला सुरुवात करायच्या आधी
सगळे बेड सोफे जे काही आहे तर ते सगळं झटकून घ्यायचं. त्यावर जी काही धूळ वगैरे साचलेली असते, केर कचरा साचलेला असतो तर तो सगळा निघून जातो आणि त्यानंतरच मग झाडत काढा आणि फरशी वगैरे पुसायला घ्या. नाहीतर आपण काय करतो की सगळं झाडून घेतो आणि फरशी पुसून घेतो आणि जेही बेड आहे, तुमचे सोफे आहेत तर ते अगदी तसेच पडलेले असतात. आणि अशा घरामध्ये तुम्ही बघा, म्हणजे जे वातावरण आहे ना, तर ते असं ना वाटतच नाही की तुम्ही साफसफाई केली आहे किंवा काही केलेलं आहे म्हणून. सगळ्या वस्तू जशाच्या तशा रणबण पडलेल्या असतात, बेड तसेच विस्कटलेले असतात, सोफ्याचे जे कवर आहेत तर ते तसेच विस्कटलेले असतात. तर त्यापेक्षा बघा, आधी ना सगळ्या बेडशीटा झटकून घ्या, सगळे बेड व्यवस्थित जमवून घ्या, सोफे व्यवस्थित जमवून घ्या आणि त्यानंतर मग झाडू पोछ्याचं जे काम आहे तर ते करायला घ्या. त्या घरामध्ये बघा इतकं छान वाटतं आणि इतकं स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं तिथलं वातावरण. तर खरंच म्हणजे या गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही अनुभवून बघा की साफसफाई करायच्या आधी, झाडू पोछा करायच्या आधी सगळे बेड झटकून घ्या, सोफे वगैरे सगळे झटकून घ्या, जिथल्या वस्तू तिथे ठेवा आणि त्यानंतर मग जी आपली मेन साफसफाई असते तर ती करायला घ्या. त्यानंतर बघा, खरंच घरातलं जे वातावरण आहे ना तर ते खूप छान असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. तर बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आतमधले सुद्धा झाडं सुकायला लागले आहेत. तर इथे ना एक मनी प्लांट ठेवलेलं होतं तर ते सुद्धा खराब झालं माझं. तितक्यातच सानूने कॉफी बनवून आणलेली आणि तिची ना एक सवय आहे की जेव्हा ती कॉफी बनवते तर सकाळी माझ्यासाठी थोडीशी आणि तिच्यासाठी असे 2 कप तिची कॉफी जी आहे तर ती बनलेली असते. म्हणजे या दरम्यान माझा सकाळचा एक चहा आणि त्यानंतर कॉफी, म्हणजे इतकं गरम होत आहे पण तरीसुद्धा बघा, चहा कॉफी काही कमी होत नाही. ती जशीच्या तशी ॲज इट इज बनलेली असते. तर पुन्हा छान आणखी कॉफीचा आनंद घेतला आणि त्यानंतर सगळं घर झाडून काढलं आणि फरशी वगैरे सगळी पुसून घेतली. आणि सकाळी सकाळी जेव्हा हे साफसफाईचे जे कामं आहेत तर ते आटोपतात ना, त्यानंतर बघा घरामध्ये किती छान वाटतं आणि किती असं प्रसन्न वाटतं. आज ना हेअर वॉशसुद्धा करायचा होता. म्हणजे परवाच्या दिवशी मी केसांना मेहंदी लावलेली होती आणि त्यानंतर केसांना तेल लावलेलं होतं. म्हणजे मेहंदी लावली की त्याच्या दुसऱ्या दिवशी मी केसांना ना छान असं तेल लावून घेते आणि त्यानंतर मग केस धुते. तर आज केससुद्धा धुवायचे होते. तर घरामधले दोन्ही जे बाथरूम आहेत तर ते सुद्धा आज स्वच्छ करून घेतले. म्हणजे जेव्हा कधी मला केस धुवायचे असतील त्यावेळेला बघा, टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं मी स्वच्छ करून घेते. तशी बाथरूमची जी साफसफाई आहे तर ती रोजच होते, पण टॉयलेट वगैरे स्वच्छ मी तेव्हाच करते जेव्हा मला हेअर वॉश करायचा असतो. तर छान सगळे जे सकाळचे साफसफाईचे कामं आहेत ते आटोपले, अंघोळ झाली आणि त्यानंतर मग थोडासा आपला जो स्किन केअर असते तर तो मी इथे करायला घेतला. बऱ्याच वेळा आपण काय करतो, मॉइश्चरायझर लावलं की त्यानंतर लगेच सनस्क्रीन लावतो. तर मॉइश्चरायझरच्या नंतर लगेच सनस्क्रीन लावण्यापेक्षा थोडासा 2 मिनटं 4 मिनटाचा ब्रेक द्या आणि त्यानंतर मग सनस्क्रीन लावायला घ्या. सोबतच पुन्हा एक कामाची ट्रिक तुम्हाला सांगते. केसांना जेव्हाही आपण मेहंदी लावतो तर बघा, त्यामध्ये ना थोडासा कलर वगैरे किंवा मेहंदी म्हणा किंवा कलर म्हणा, तर जेही आपण केसांना डाय वगैरे लावतो आणि त्यानंतर जे आपले आंघोळ पुसण्याचे टॉवेल असतात तर आपण काय करतो, त्याच्यानेच केस पुसतो आणि त्यावेळेला बघा ते जे टॉवेल आहेत तर ते किती खराब होतात. तर जेव्हाही आपण केसांना डाय किंवा मेहंदी लावतो तर त्यावेळेला बघा, आपला जो केस पुसण्याचा टॉवेल आहे तर तो वेगळाच ठेवायचा. म्हणजे जे नेहमीचे आपले टॉवेल असतात त्याच्याने कधीही केस पुसायचे नाही. नाहीतर काय होते की जे आपले नेहमीचे टॉवेल असतात आपण त्याच्यानेच केस पुसतो आणि सगळा तो जो टॉवेल आहे तर त्यावर डाय मेहंदी जे काही आपण केसांना अप्लाय करतो तर ती सगळी त्यावर लागते आणि तो जो टॉवेल आहे तर तो बघायला ना खूप असं खराब दिसतो. तर म्हणून मग जेव्हाही कधी आपण मेहंदी वगैरे लावतो किंवा नेहमीसाठीच केस पुसण्याचा जो टॉवेल आहे तर तो ना वेगळा ठेवायचा. तर थोडासा जो आपला स्किन केअर असतो तर तो मी करून घेतला. फारसा स्किन केअर काही माझा नसतो. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि थोडीशी लिपस्टिक, बस इतकाच सकाळचा माझा स्किन केअर असतो. तर तो झालेला. सध्या गाऊनच घातलेला आहे. त्याचं कारण असं की सगळे कामं आटोपल्याच्या नंतर मला जायचं आहे बाहेर. तर त्यामुळे मग पुन्हा आणखी कपडे चेंज करायचेच आहे. त्यामुळे सध्या काही मी कपडे चेंज केलेले नाही.
त्यानंतर स्वयंपाकाची थोडीशी तयारी मी करून घेतली. म्हणजे पूर्णपणे जो स्वयंपाक आहे तर तो सध्या आता करायला घेतलेला नाही. स्वयंपाकाची थोडीफार जी तयारी आहे म्हणजे वरण भाताचं कुकर लावणं, पीठ भिजवणं आणि सोबतच आज गवारीच्या शेंगाची भाजी बनणार आहे. तर गवारीच्या ज्या शेंगा आहेत तर त्या मी ना थोड्याशा बॉईल करून घेते. कारण बघा डायरेक्टली जेव्हा आपण गवारीच्या शेंगांची भाजी बनवायला घेतो तर त्या शेंगांना लवकर शिजत नाही. तर त्यामुळे जेव्हा कधी मला गवारीच्या शेंगा बनवायच्या असतात तर त्यांना ना अशा प्रकारे मी थोडंसं बॉईल करून घेते. तर पीठ वगैरे भिजवून घेतलं. पीठ सेट होत आहे. वरण भाताचा कुकरसुद्धा लावलेला आहे आणि शेंगासुद्धा बॉईल होण्यासाठी ठेवल्या आहेत. तोपर्यंत माझी जी रोजची देवपूजा आहे तर ती देवपूजा करायला मी सुरुवात केली. कारण बघा प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि कुठलीही गोष्ट एका वेळेमध्ये आटोपलेली बरी असते. तर तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग माझा वाचलेला जो स्वयंपाक होता तर तो मी कंटिन्यू करायला घेतला. तर चला अशा प्रकारे आजचा मस्त हा शांत म्हणजे आजची ही जी शांत सकाळ आहे तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय.